हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर चला आपण आज बनवूया मटण आणि मस्तपैकी एकदम टेस्टी आणि झणझणीत असं मटण. तर इथे ना नॉर्मल जो माझा घरगुती मसाला आहे, लाल तिखट मसाला, तो घेतला मी 2 चमचे. हळद घेतली पाव चमचा, धणा पावडर घेतली 1 चमचा आणि मटण आहे ना मी आधी उकडून घेतलं आहे कुकरमध्ये. 5 ते 6 शिट्ट्या दिल्यात मटणाला. तर मटणामध्ये मी थोडंसं तेल, मीठ आणि हळद एवढंच टाकून उकडून घेतलं आहे. इथे आता फोडणी करतो आहे आपण. तर तेल घातलं आहे, आपल्याला पाहिजे म्हणजे जेवढं तुम्ही तेल किती घालता त्या प्रमाणामध्ये घाला. मी इथे 3 ते 4 पळी घातले. इथे खडे मसाले जे असतात ना आपले नॉर्मल, मिरी घातली आहे, लवंग घातले 2-3 आणि दालचिनीचा एक छोटासा तुकडा, तेजपत्ता टाकला आहे, हिंग घातलं आहे जरासं आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण मी तयार करून ठेवलेलं होतं अगोदरच, जे तळून आपण करतो ना तर मी कांदा खोबऱ्याच्या वाटणाची रेसिपी खूप वेळा शेअर केलेली आहे. तर ते वाटण मी रेडी केलेलं आहे आणि ते मी आता इथे घालणार आहे. कांदा एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकला आहे. कांदा असा चांगला लालसर गुलाबी झाला की मग टाकणारे वाटण. आणि वाटण आपल्याला आता किती रस्सा पाहिजे, किती जाड पाहिजे आणि मटण किती आहे त्या क्वांटिटीनुसारच टाकायचं आहे. तर इथे मी जवळजवळ एक अर्धी ते 1 वाटी भरून वाटण घातलं आहे इथे. आणि वाटणामध्ये आपण आता घालणार होते मसाले, जे मी आधीच काढून ठेवले होते. तर ते मसाले टाकणार आणि मसाले आणि वाटण असं चांगलं मस्त परतून तेल सुटेपर्यंत घ्यायचं इथे. आणि त्याच्यानंतर मग गरम पाणी किंवा जे मटणामध्ये शिजलेलं जे पाणी आहे त्याच्यासोबतचं, त्याच पाण्यामध्ये होत असेल तर तेच, किंवा जर अजून तुम्हाला थोडं वाढवायचं असेल तर तसं करून टाकू शकतं. तर इथे मस्तपैकी एकदम परतून घेणारे वाटण आणि मसाल्याचा वास असा सगळा कच्चा जो असतो ना, तर तो गेला पाहिजे चांगला. तर त्यासाठी तर गरम मसाला पण टाकला आहे मी थोडासा इथे, एक अर्धा चमचा. तर गरम मसाला जर तुमचा, माझा विकतचा आहे, घरगुती असेल तर अजून चांगला. घरगुती पण मी बनवते, तर तो टाकला तर आणखीन छान होतं. तर इथे मटण जे उकडलेलं होतं तर ते टाकलं इथे. आणि बस आता किती तुम्हाला पाणी पाहिजे, म्हणजे रस्सा किती बनवायचा आहे, तर त्यानुसार तुम्ही गरम पाण्याचा वापर इथे करू शकता आणि गरमच पाणी घालायचं आहे, कारण ऑलरेडी दोन्ही सगळं शिजलेलं आहे म्हणून. तर इथे मस्त आता उकळी आल्यावरती मी टाकणार आहे याच्यामध्ये कोथिंबीर. एक 5 ते 10 मिनिट मटण चांगलं याच्यामध्ये परत वाटण आणि मसाल्यांमध्ये शिजवून द्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे याच्यामध्ये आणि मस्त टेस्टी असं मटण तयार झालं आहे. तर चला, रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा.